हॅलो, सो वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ऑल अबाउट माय टॅटूज. मला खूप मुली सतत बोलत होते कॉमेंट्समध्ये की तुझ्या टॅटू बद्दल सांग. अँड आय नो ते एक्साइटमेंट असते जेव्हा आपल्याला करायचं असतं. मग समोरचा जेन्युइन एक्सपिरियन्स आपल्याला कळाला तर असं कसं बेटर फील होतं. बिकॉज टॅटू करणं इज अ ह्यूज थिंग, बिकॉज ते आपल्या लाईफ टाईममध्ये असं कायमचं असं छापलं जातं आपल्या बॉडीवरती. सो येस, मी तुमच्यासोबत मग शेअर करणार आहे आम्ही काय मिस्टेक्स केले, माझे स्टोरीज काय आहेत आणि मी काय एवढा डिले करत होती हा टॅटूचा व्हिडिओ बनवायला, हे सगळं तुम्हाला कळेल. सो स्टे ट्यून्ड अँड लेट्स गेट इन टू द व्हिडिओ. तर हा व्हिडिओ ना असं गपशपवाला असणार आहे, बिकॉज तुम्हाला मी स्टोरी सांगणार आहे माझ्या टॅटूजच्या मागची. आणि ना मी असं खूप लोकांचं असं बघितलंय की जेव्हा ते लोक टॅटू करतात तेव्हा त्यांच्या मागे काहीतरी, त्या टॅटूच्या मागे काहीतरी त्यांची स्टोरी असते, काहीतरी जे त्यांच्या खूप क्लोज असतं. बट माझ्या केसमध्ये असं काही नाही आहे. का ते तुम्हाला कळेलच लवकरच. एक तर माझे सगळे टॅटूज आम्ही असे इम्प्रॉम्प्टू केलेले आहेत, ते पण फ्रेंड्स सोबत. त्याच्या मागे काही स्टोरी नाही, काही मिनिंग नाही, काही इमोशनल कनेक्ट नाही. म्हणून मी हा व्हिडिओ डिले करत होती, बिकॉज माझं बघून तुम्ही करायला जाऊ नका अशी मिस्टेक. आणि मला कळत नव्हतं मी लोकांना काय सांगू. आणि लोक एक तर मला मूर्ख बोलतील की हिने कायमचं टॅटू असं पेस्ट करून घेतलंय शरीरावरती, काही मिनिंग नाही, काय नाही, हे सगळं. म्हणून मी या व्हिडिओला थोडंसं डिले करत होती. बट विचार केला की सोड, जाऊ दे, तुम्हाला एक्सपिरियन्स तरी शेअर करते काय झालं. सो माझ्याकडे टोटल आहेत 1, 2, 3, 4 टॅटूज. सो मी 4 टॅटू केले आहे आणि त्यातला एकही टॅटू माझ्या स्वतःसाठी नाही आहे. येस, हे सगळे टॅटू मी माझ्या फ्रेंड्सना डेडिकेट केले आहेत. लिटरली आम्हाला आमचे फ्रेंड्स चिडवायचे की ओके, शिवानी सोबत फ्रेंडशिप करायची आहे म्हणजे टॅटू काढावा लागेल. असं सर्वात पहिले मी स्टार्ट करते माझ्या फर्स्ट टॅटूशी, विच इज दिस. हे लिपस्टिकचं इग्नोर करा. तर हा आहे टजॉरस. हे ना असं फ्रेंचमध्ये नाव आहे टजॉरस. ते असं दाखवता येत नाहीये तुम्हाला, तर टजॉरस हा वर्ड आहे. तर हा माझा सर्वात फर्स्ट टॅटू आहे आणि हा मी केला होता कोविडच्या नंतर. सो मी आणि माझे 2 फ्रेंड्स, काजल आणि जन्मदा, हे माझे खूप क्लोज फ्रेंड्स आहेत. तर त्यांच्यासोबत आम्ही कोविडमध्ये ना डिस्कस करायचो. मी टॅटूमध्ये कधीच नव्हती, मला कधीच टॅटू आवडत नव्हते, बिकॉज माझं असं होतं की मी बोर झाली तर काय, हा माझा प्रश्न होता. म्हणून मी कधीच टॅटू काढायला असं बोलतात ना, इनिशिएट करत नव्हती. बट मला आवडायचे असे बघून, लोकांकडे आवडायचे की ओ किती कूल दिसतंय, इमॅच्युअर गोष्टी, लोकांचे असे मिनिंग्स असतात. पण मला असं बघून डिझाईन आवडायचे. ओके, या हातावरती हा टॅटू छान वाटतोय. तर माझी फ्रेंड, तिला पण टॅटू करायचं होतं, काजलला. आणि जन्मदा वॉज ऑलवेज इनटू टॅटूज, म्हणजे तिला आवडत होते टॅटूज बनवणं. तर आम्ही कोविडमध्ये असंच एकदा डिस्कस केलं की अरे टॅटू केला पाहिजे. आणि मग आमचं जेव्हा लॉकडाऊन झालं, ते पण आम्ही टॅटू कोविडमध्ये केला आहे हा. सो जेव्हा आमचं लॉकडाऊन झालं, जेव्हा आपलं सगळ्यांचं लॉकडाऊन झालं आणि गोष्टी सगळ्या नीट व्यवस्थित झाल्या, तर तेव्हा आम्ही विचार केला आता करूया आपण टॅटू. आणि आम्हाला असं काहीतरी करायचं होतं जो कोणाला कळत नसेल आणि आम्हाला तिघींना असं फ्रेंडशिपवाला टॅटू असेल. तर आम्ही असं विचार केला, एक काम करूया आपण असं टुगेदर. आपण नेहमी हमेशा, म्हणजे आम्ही ना एकमेकांशी बोलत नाही जास्त आणि नेहमी भेटायची गरज पडत नाही, बट स्टील वी आर टुगेदर. आणि भरपूर इयर्स झाले आमच्या फ्रेंडशिपला. लेजिट आम्ही 11th स्टँडर्डपासून एकमेकांना ओळखतो आणि आता आमची लग्न झालेली आहेत, स्टील आम्ही एकत्र आहोत. सो अशी क्लोज फ्रेंडशिप होती. तर आम्ही विचार केला की आपण आपल्या तिघींचा फर्स्ट टॅटू आहे, सो वाय नॉट आपण काढूया, तर एकत्र काढूया. म्हणून मग आम्ही विचार केला की आपण फ्रेंचमध्ये टुगेदरनेसला काय बोलतात, म्हणून टजॉरस इज द वर्ड विच डिफाईन्स टुगेदरनेस. सो हा माझ्या, काजलच्या आणि जन्मदा, आमच्या तिघींच्या इथे टॅटू आहे. आणि ही जागा ना मला खूप आवडायची. हे एकदम असं कूल दिसतं आणि असं एकदम छान वाटतं सगळ्या आउटफिट्स बरोबर. आणि मला असा विचार होता की लग्नात मी हाईड करेन किंवा असं काही, पण असं काही वेळच नाही आली, बिकॉज आता हे सगळे टॅटूज मला आवडतात. एका पॉईंट नंतर मला वाटतं की मला नाही आवडणार किंवा असं काय. आणि या सगळ्यानंतर ना मी तुम्हाला सगळे टॅटूज सांगितल्यानंतर मी तुम्हाला त्याच्या मागे सांगेन की मला किती पेन झालं आणि काय, आणि आमचे एक्सपिरियन्स कसं होतं टॅटू आर्टिस्ट सोबत.
सो ते पण सांगते. सो पहिले या टॅटू सोबत, हा टॅटू ना आम्ही फर्स्ट टाइम करायचा होता म्हणून एका चांगल्या अशा इथे गेलो टॅटू आर्टिस्टकडे. तर आम्ही तिकडे गेलो ना, तर माझा टॅटू तर चांगला झाला, काजलचा पण चांगला झाला, बट जन्मदा आहे ना तिची स्किन खूप अशी पातळ आहे. सो ना तिची थोड्या टाइम नंतर ना इंक थोडी अशी स्प्रेड व्हायला लागली. नो डाऊट टॅटू आर्टिस्टचं तर चांगलंच काम होतं, बिकॉज त्यांनी सेम आमच्या दोघींच्या हातावरती काढले, आमच्या दोघींचे टॅटूज वर व्हेरी फाईन, पण तिचा टॅटू ना असा स्प्रेड व्हायला लागला. सो आम्ही परत म्हणजे त्याच्याकडे गेलो, तर तो बोलला हे काही नाही आहे, हे असं होतं बिकॉज तिची स्किन अशी खूप पातळ आहे. सो ते रिझन होतं. आणि काय बोलतात त्याला, ह्याला हील व्हायला ना यावाल्या टॅटूला जास्त टाइम नाही लागला. म्हणजे आम्ही केला त्याच्यानंतर माहिती त्याला ना 2-3 दिवस पाणी लावायचं नसतं, काय नाही, तर असं वॅसलीन वगैरे लावून, प्लास्टिक वगैरे लावून आम्ही ते लोक असं कव्हर करतात, ते लावून आम्ही असं आंघोळ वगैरे करायचो. ते थोडं आम्हाला ते सगळं कधी माहितीच नव्हतं टॅटूबद्दल, की या सगळ्या गोष्टी पण बघाव्या लागतात. हे आम्हाला नंतर टॅटू आर्टिस्टने सांगितलं की ओके आता तुम्हाला हे नाही करायचं, लाईक पाण्यात हात नाही घालायचंय, 1 हफ्ता जरा अवॉइडच करा आणि या सगळ्या गोष्टी. आणि नंतर ना मग त्याच्यावरती अशी माहिती डेड स्किन जशी आपल्या कुठे खरचटलं की निघते, तशी डेड स्किन यायला लागली. आणि हे सगळं लिटरली आम्हाला तिघींना माहिती नव्हतं, आम्ही एवढं घाबरलेलो. मग त्याच्यावरती डेड स्किन आली आणि मग एवढं इचिंग होते, जसं आपल्याला कुठे खरचटलं आणि अशी बोलतात ना कपची आली त्याच्यावरती, तर ते सगळं खाज उठते तसं इथे व्हायला लागलं. बट नखं लावायची नव्हती बिकॉज त्याने आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतो. सो फर्स्ट टॅटू होता म्हणून आम्ही ह्याला खूप असं काळजीपूर्वक सगळं करत होतो. आंघोळ बिंघोळ करताना एकदम ह्याला पाण्यात हात नाही घालायचा, वासलीन लावून ठेवायचं सो दॅट पाणी स्टे नाही करणार, असं घसरून जाईल. सो येस, हे होता ते टजॉरसवाला टॅटू. त्याच्यानंतर माझी एक फ्रेंड आली US वरनं, अपूर्वा लोके, ती पण माझी बेस्ट फ्रेंड आहे. सो हे लोक जे फ्रेंड्स आहेत हे आमचे कॉलेज टाईमचे फ्रेंड्स आहेत, म्हणजे 11th स्टँडर्ड पासूनची. आणि ती माझी जी फ्रेंड आहे ती माझी सिनियर इयर पासून फ्रेंड झाली आहे. आणि ती पण आमच्या खूप क्लोज आहे, म्हणजे आम्ही चौघी अशा एकमेकांना असे ओळखतो आता आणि खूप चांगल्या प्रकारे एकमेकांचे आम्ही बेस्ट फ्रेंड्स आहोत. सो ती जेव्हा US वरनं आली आणि तिचं पण असं होतं की आता तुम्ही तिघींनी टॅटू काढला तर मला पण टॅटू हवे तुमच्या लोकांसोबत. सो ती, मी, जन्मदा, काजल तिच्या एवढी अशी क्लोज नाहीये, मी आणि जन्मदा आहोत. आणि आफ्टर दिस टॅटू ना मला टॅटू आवडायला लागले आणि मला ना असं मूनवाला टॅटू खूप हवा होता. आणि सेम विथ जन्मदा आणि अपूर्वा. तर आमचं होतं की आपण पण तिघींनी काहीतरी असं केलं पाहिजे, सो आपण काढूया. आम्ही लिटरली हा वाला जो टॅटू आहे ना मून आणि इथे फ्लावर, हा वाला टॅटू आम्ही डिझाईन बघून काढलाय, त्याच्या मागे मीनिंग नाही बघितला, काही नाही. आणि आम्ही गुगलवरती मीनिंग शोधला अँड वी वर लाईक की अच्छा पॉझिटिव्ह आहे. फुल मीन्स जे फ्लावर आहे ते डिफाईन करतं की बॅलन्स लाईफ, आणि जे मून आहे ते डिफाईन करतं की काम, फेमिनिटी आणि एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी हे डिफाईन करतं. सो आम्ही की ओके डिझाईन चांगली आहे, आपल्याला आवडली आहे, मिनिंग पण चांगलं आहे, तर आपण जाऊया. तर या टाइमला जन्मदाला त्या आधीवाल्या मेकअप आर्टिस्टकडे नव्हतं जायचं बिकॉज तिला असं ते होतं ना की माझी इंक स्प्रेड झाली, म्हणजे तो तिचा टॅटू रुईन नाही झाला, थोडं जे बारीक लिहिलेलं होतं ना ते थोडं जाड झालं आणि लोकांना ऑब्व्हियसली बारीक टॅटूज आवडतात. सो ते एक होतं. तर आम्ही नेक्स्ट टाइम जिकडे गेलो ना तो एकदम जास्त प्रोफेशनल होता. सो आणि ह्याची कॉस्टिंग ना आमची समथिंग 1800 वगैरे झाली फर्स्टवाला, बिकॉज तो असा ॲव्हरेज टाईप ऑफ होता, म्हणजे जास्त एकदम लो क्वालिटीवाला पण आर्टिस्ट नव्हता किंवा एकदम असं हायफाय स्टुडिओ पण नव्हता, एकदम नॉर्मल होता. बट इथे आम्ही हा टॅटू जेव्हा काढायला गेलो ना तो एकदम असा हायफाय स्टुडिओवाला होता. तर त्याच्याकडे आम्ही गेलो, आम्हाला वाटलं की अच्छा वाव आता होईल, आम्ही जाऊ टॅटू काढू. बट नाही, आम्ही गेलो, त्यांनी आमची अपॉइंटमेंट घेतली. मग अपॉइंटमेंट घेतल्यानंतर त्यांनी आमच्यासोबत डिस्कस केलं. सेम डे अपॉइंटमेंट नाही आहे, दुसऱ्या दिवशी अपॉइंटमेंट घेतली. त्यांनी आमच्यासोबत डिस्कस केलं की तुम्हाला कसा टॅटू हवा आहे, तुम्हाला ह्याच्या मागे मिनिंग काय आहे. अँड दिस इज इम्पॉर्टंट बिकॉज खूप टाइम असं होऊ शकतं की तुम्ही टॅटू काढतायत बट आफ्टर सम पॉईंट तुम्ही तो बोर होतायत बघून, म्हणून त्याच्या मागे काहीतरी मिनिंग असणं इज इम्पॉर्टंट. बट आम्हाला काय फरक नाही पडत. तर आम्ही असं करत करत गेलो, त्याच्यासोबत एक अख्खी मीटिंग. ते एक्सपिरियन्स आमचा खूप असा युनिक, नवीन आणि चांगला होता. तर जेव्हा तुम्ही असं एका चांगल्या टॅटू आर्टिस्टकडे जाल, सर्वात पहिले तर तो तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायला सांगेल. तर आम्ही अपॉइंटमेंट घेतली, त्याच्याशी डिस्कस केलं आणि सर्वात पहिले आमचं होतं की आम्हाला फिंगरवरती काढायचं आहे. तो आम्हाला सरळ बोला की फिंगरवरती काढू नका,
कारण की आपल्या हाताचे ना मुवमेंट्स खूप असतात, तर ते फेड होऊन जाईल. सो आम्ही त्याला खूप कन्व्हिन्स केलं की आम्हाला फिंगर वरतीच काढायचं, आम्हाला ना इथे असं यावाला पोर्शनवरती काढायचा होता, रोज काढायचा होता. बट तो स्ट्रिक्टली बोला की माझ्याकडे खूप लोक येतात आणि नंतर मग फेड झाल्यानंतर पण माझ्याकडेच येऊन ते बोलतात की अरे तुमने कैसा टॅटू निकाला है, निकल गया ये वो. तर तो नाही बोलला सरळ, बिकॉज हा वाला हात आपण खूप पाण्यात टाकतो, खूप मुवमेंट होता, तर ती इंक ना निघून जाते आणि ती स्प्रेड होऊन एका पॉईंट नंतर फिंगर वरती जे आपण टॅटू काढतो ते इनविजिबल होऊन जातात. सो आपण आणि फिंगर्सवरती सर्वात जास्त पेन होतं, एवढं पेन करून आपण टॅटू काढणार आणि मग त्याच्यानंतर तो गायब होणार, व्हॉट्स द पॉईंट. सो आम्ही विचार केला की ठीक आहे आपण त्याचं ऐकूया आणि आपण दुसरीकडे चूज करूया. मग आम्ही मृणाल, आमचं हे होतं विजन होतं मृणाल पांचाल, तर तिचे टॅटूज आम्हाला आवडायचे आणि तिने ना भरपूरसाठी टॅटूज इकडे काढलेले आणि तिने रिसेंटली इथे काढलेला आणि ते बघून आम्हाला तिघींना आवडलं. आणि आमच्या तिघींचं असं होतं की एक तर इथे काढायचा, एक तर इथे काढायचा, पण इथे ऑलरेडी हा होता, मग या हातावरती. बट माझं असं होतं की मला जे काय खराब करायचं मला एका हाताला खराब करायचं, म्हणजे खराब असं नाही पण असं इन फ्युचर जर मला कंटाळा तर ॲटलिस्ट एक हात असू दे चांगला, म्हणून मग मी या हाताला इथे काढला. आणि त्यांनी ना प्रॉपर असं स्टिकर लावलं, त्यांनी दाखवलं स्कॅन करून की एवढा असणार आहे, तुझा हात एवढा आहे तर तुला एवढ्या साईजचा टॅटू सूट करेल. मग आमच्या तिघींच्या हाताच्या साईजनुसार त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं. सो एकदम प्रॉपर सगळं होतं. आणि हा जो टजॉरसचा टॅटू आहे ना, हा थोडा माझा पण जाड झाला आहे, तुम्हाला इथून दिसत असेल. बट हा मूनचा आहे ना, तो तुम्ही बघा एकदम मूनचे आर्च वगैरे एकदम पातळ, एकदम बारीक डिझाईन केली आहे. सो या टॅटूला ना हील व्हायला जास्त टाईम नाही लागला, माझा लाईक विदिन 1 वीक हील पण झाला होता. म्हणजे एकतर बारीक होतं, सो जास्त डेड स्किन पण वरती आली नाही आणि जास्त इचिंग वगैरे काही नाही झाली. सो वी वर लाईक ओके. आणि त्यांनी जेव्हा टॅटू हा स्टार्ट केला ना, स्टार्टिंगला मून वगैरे त्यांनी काढला तेवढं पेन नाही झालं, बट आतमध्ये शेडिंग जेव्हा त्यांनी चालू केली ना तेव्हा भाई साब खूप पेन झालं. आणि एवढं पण पेन नाही झालं की मी तिकडं उठून जाईल किंवा मी आउच असं करेल, बेरेबल होतं. बट ही वाली स्किन जी आहे ना आतली आपली, ती थोडी सेन्सिटिव्ह असते आणि त्याच्यावरती तो पेन असं हे होतं ना, तर थोडंसं दुखतं. कारण की तुम्ही आता बघा, जर तुम्ही इथे चिमटा वगैरे काढला ना तर या पोर्शनला तुम्हाला काही नाही वाटणार, पण इथे काढला ना इथे तुम्हाला थोडं सेन्सिटिव्हिटी आहे. सो त्या हिशोबाने आम्ही म्हणजे अज्युम केलं की ओके हे खरंच आहे, इकडे काढल्यानंतर थोडा पेन होणार आहे. सो आम्ही इथे काढलं आणि तो एक्सपिरियन्स पण खूप चांगला होता. इथे आमचे काहीतरी हे 5000 का 4500 असं आमचे गेले. सो हा होता फ्रेंड्ससोबत, हा पण होता फ्रेंड्ससोबत. मग त्या मुमेंटला मला हा टॅटू आवडला अँड मी मला की ओ वाव मजा येते. मग आम्ही सेम डे अजून 2 टॅटू केले, मी स्पेशली, बिकॉज मी बेस्ट फ्रेंड आहे जन्मदासोबत सेपरेट. तुम्हाला मी सांगते कसे. सो काजल, मी आणि जन्मदा आम्ही खूप क्लोज फ्रेंड्स आहोत 11th स्टँडर्ड पासून, ज्यांनी आम्ही हा टॅटू काढला. त्याच्यानंतर काजलची एक वेगळी लाईफ पण आहे, तिचं कॉलेज वेगळं होतं आणि मग माझं आणि जन्मदाचं कॉलेज वेगळं होतं. सो मी आणि जन्मदा आमच्या दोघांचं इक्वेशन अजून चांगलं झालं. सो ॲज अ बेस्ट फ्रेंड आमचा ट्रायो पण होता आणि आमचा डुओ पण होता. सो मग जन्मदा आणि आमचं फ्रेंडशिपला ना ऑलमोस्ट 10 इयर्स, आता 10 इयर्सपेक्षा जास्त झाले, तेव्हा आमचे 10 इयर्स कम्प्लीट होणार होते. सो वी थॉट की 10 इयर्स कम्प्लीट होतात तर आपण करूया काहीतरी. मग त्या पॉइंटला, त्या मुमेंटला आम्ही अजून 2 टॅटू काढले या टॅटू सोबत. आणि घरी आल्यावरती मम्मी वाजलं की तू 1 टॅटू करायला गेलेली, तू 3 करून आली. आणि माझ्या पप्पांना तर काय माहितीच नव्हतं, त्यांना माहितीच नाही मी टॅटू करते काय करते, मी डायरेक्ट काढून आलेली, बिकॉज त्यांना एवढं आवडत नाही हे सगळं. बट माझी मम्मी वाजलं की तुला जे करायचं ते कर, असं होतं. सो मग तिच्यासोबत मी टॅटू काढला हा इन्फिनिटी. एकदम छोटू टायनी असं आहे, ॲक्च्युली इथे पण आम्हाला ना असं रोज काढायचं होतं, लाईक रोज आणि मग इन्फिनिटी. बट तो बोलला की जर तुम्ही तसं काढताय ना तर तुम्हाला इथे काढावं लागेल, ते खूप प्रिटी दिसेल. बट इथे काढायला आय वॉज नॉट रेडी, बिकॉज मला इथे काहीतरी वेगळं काढायचं होतं तेव्हा. आणि मला ही जागा खराब नव्हती करायची, कॉलर बोन, बिकॉज ती सतत विजिबल असणार आहे. सो मग हा आम्ही म्हणजे तिने तिच्या राईट साईडला, लेफ्ट साईडला काढला आणि मी माझ्या राईट साईडला. सो आमच्या दोघांचं आम्ही बाजूबाजूला उभं राहिलो, तर तिच्या हा शोल्डरला आहे आणि माझ्या शोल्डरला आहे इन्फिनिटी. सो हा पण बघा एकदम असा पातळ आहे,
आहे. सो त्या आर्टिस्टची इंक ना जरा पण अशी स्प्रेड वगैरे नाही झाली, जबकी ह्या टजॉरसची थोडीशी झाली. सो तुम्ही जेव्हा टॅटू आर्टिस्टकडे जाल ना तर मेक शुअर करा की तुम्ही चांगल्याच आर्टिस्टकडे जाल. थोडे पैसे एक्स्ट्रा जातील बट तुम्हाला लाईफ टाईमसाठी एक प्रॉपर असा बारीक टॅटू मिळेल. सो येस, हा मग आम्ही तेव्हाच्या तेव्हा तिथे तिच्यासोबत काढला इन्फिनिटी, बिकॉज टुगेदर आणि हे सगळं. बट आम्ही जन्मदासोबतच माझी खूप भांडणं होतात, दॅट इज अनदर थिंग. बट स्टील आम्ही हा टॅटू काढला अँड आय लव्ह दिस टॅटू नाव. आणि मग तिकडे जन्मदासोबत टॅटू काढताना अपूर्वा बोलली की आता आपण पण काहीतरी काढूया, बिकॉज माझं आणि अपूर्वाचं अजून वेगळं इक्वेशन आहे. बिकॉज जन्मदा एका पॉईंट नंतर तिचं कॉलेज डिफरंट होतं आणि मी आणि अपूर्वा वेगळी. सो मी जन्मदासोबत वेगळी फ्रेंड होती, अपूर्वासोबत वेगळी फ्रेंड होती, आणि काजल, मी, जन्मदा आम्ही वेगळे फ्रेंड्स होतो, आणि अपूर्वा, जन्मदा आणि मी वेगळी. सो सगळ्यांमध्ये डुओमध्ये मी कॉमन होती आहे. आणि माझं आणि अपूर्वाचं एक आहे की आमचा झोडिएक साईन एक्वेरियस आहे आणि आम्ही दोघे खूप ह्याच्यामध्ये बिलीव्ह करतो. मला एक्वेरियस आय डोंट नो वाय मला आवडतं, आय रिलेट टू दॅट. सो मला ते एनिवेज काढायचं होतं. मग आम्ही विचार केला की चला आपण दोघी मिळून काढूया, आणि तिचं पण सेम ओपिनियन होतं. सो आम्ही इथे अक्वेरियस काढला साईन. आणि मला हा खूप आवडतो बिकॉज जेव्हा आपण वॉच घालतो किंवा असं काय घालतो ना तेव्हा हा खूप असा एलिगंट आणि खूप प्रिटी दिसतो. सो येस, हा पण माझ्या फ्रेंडसोबत आहे, हा पण फ्रेंडसोबत आहे, हा पण फ्रेंडसोबत आहे, आणि हा पण फ्रेंडसोबत आहे. असा माझा इंडिव्हिज्युअल काहीही टॅटू नाही आहे, किंवा माझ्या बॉयफ्रेंडसोबत म्हणजे आता हजबंडसोबत काही टॅटू नाही आहे, काही नाही. सो येस, ह्याच्या मागे हे मिनिंग होतं, हे कळालंच तुम्हाला. सो या दॅट वॉज ऑल. हेच असं इम्प्रॉम्प्टू येऊन आम्ही असेच टॅटू काढत गेलो. पण त्याच्यानंतर मी जरा पॉज दिला बिकॉज आय वॉज लाईक की आता हात सगळे अजून मी भरू नाही शकत, आणि मला एक काढायचं आहे शोल्डर लाईन किंवा असं कुठेतरी. बट आय एम वेटिंग की बघूया. मला तो बोललेला टॅटू आर्टिस्ट की इकडे खूप दुखतं. सो मी त्याच्यानंतर आणि मग माझ्या डोक्यातून ते असं निघून गेलं. बट त्याच्यानंतर कधीच आम्ही रिग्रेट नाही केलं, दॅट इज द गुड थिंग. नाही जन्मदाने रिग्रेट केलं, काजलने नाही, अपूर्वानी नाही. आणि सर्वात जास्त फेवरेट टॅटू जर बोलायला गेलं तर हा मूनवाला आहे माझा. हा मून अँड दिस एक्वेरियस हा मला खूप जास्त आवडतो. सो या, खूप लोकांना हवं होतं अँड फायनली इट इज हिअर. सो लेट मी नो तुमचे टॅटूचे एक्सपिरियन्स कसे होते, आणि तुम्ही पण सांगू शकतात की कसे वाटले तुम्हाला माझे टॅटू, आणि काही आयडिया असेल युनिक टॅटूसाठी तर मला नक्की सांगा, कारण की मी विचार करतेच आहे की स्वतःचं एक असं युनिक टॅटू पण बनवू. तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.